नमस्कार, शुभ संध्याकाळ. गावाकडील जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर हे बघा, आपली चालली इथं काय गवार आणि भुईमुग खुरपायचा. तर दिवसभर काय आणि ते तसं बी लय दिवस झालं व्हिडिओ मी बनवला नाही आपल्या चॅनलवरती लॉंग व्हिडिओ. तर म्हणलं आज वातावरण पण फ्रेश एकदम शिरवाळ आले आणि आता सुट्टी झाली तर म्हणलं बनवा व्हिडिओ. तर आपली गवार वगैरे भुईमुग कसा आला आहे त्याकार थोडासा दाखवावा. ही बघा, ही लावली इथं गवार मस्त आली आहे आणि तिकडं आहे तो भुईमुग लावला आहे. आता जाता जाता तिथला भुईमुग दाखवती. तर चालली खुरपान आपली. बघा खुरपलेला कसं दिसतंय बघा की नुसतं देखणं झार म्हणतात ना माणसं, हात फिरत येतं लक्ष्मी दिसं, तसं काम आहे. तर इथं एवढं छान खुरपलेलं दिसतंय आणि इकडं बघा गवतानं पलीकडं गज भरलंय ती कसं दिसतंय. तर चाललंय बघा इथली सगळी स्वच्छता करायची. एकदम गवार मस्तपैकी दिसती या. आता पुढं काय माहिती, मस्तपैकी त्याला शेंगा लागते ते का काय त्याला त्यालाच माहिती. काय का म्हणजे मग ढिगच मांडल्यात आहे की ती आपणचा सारा असेल मला वाटते, काय माहिती. तर चाललंय आता हे असं याचायचं. आता हे काय झालंय, खुरपून घेतलंय आणि आता हे राहिलेलं परत गवत गोळा करायचं आहे. सगळं गोळा केलं म्हणजे कसं ते चिगळ असल्यामुळं फुटून येते आणि त्याच्यामुळं ते मग आपलं गोळा करून व्यवस्थित तिकडं बांधा ह्याला तालीला टाकून द्यायचं. नाहीतर ते काय होतंय, पानं पडली की ते उगवून येते आणि ते मग साऱ्या रानात पसरते. लय पसरले गवत. हे बघा इकडला सारा गच्च भरला, एवढं गवत आहे. एवढ्या गवतात ती गवार शोधायची, गवार खुरपून टाकायची. तर त्याच्यामुळं लोडवर कामं चाललेत आणि भरपूर दिवस झालं मी यूट्यूबला व्हिडिओ बनवला नाही. कारण म्हणलं बनवावं, कारण होतच नाही आहे कामाच्या नादानं आणि कामं बी भरपूर येतं पेंडिंग. मका सोलायची चालली होती, मला वाटते मका आम्ही 20-21 दिवस त्या मकाच्याच ह्याच्यात होतो. 2-3 एकर मका होती तर सगळे आम्ही सोलून काढली, घेतली की सोलून काढली आणि मग ते झालं काम की लगेच इकडं गवारीकडं आलो. ह्याला भिजवून ठेवलं होतं, म्हणलं वापस आलं की खुरपायला होईल. तर वापस आलं की ही गवार आता खुरपायची चालली. तर इकडं आहे आपला भुईमुग. तर भुईमुगात बी भरपूर गवत आले, काय माहिती कुठून एवढं गवत आले. आणि गवत दुसरं काय नाही, चिगळच आहे नसते, तसलं घोळचं मोठं गवत आहे. तर ते गवत आहे त्याच्यामुळं मग लागतोय उशीर जरा खुरपायला. काय होतंय, ते टाळा येतं आणि त्याच्यामुळं ते असं खुरपून ना उकरून काढायला लागतंय, त्याच्यामुळं ते उशीर लागतोय जरा. आणि तसं पण आता ह्या का खुरपाने तर काय होणार नाही, त्याला अजून खुरपानं करावे लागणार आहे त्याच्यामुळं मग. पण आता काय होईल एवढं आपलं काढायचं. तोपर्यंत एक थोडंसं तापून देऊन पाणी वगैरे देऊन तोपर्यंत मग फुलं कळी लागते त्याला. आणि नंतर मग आलं गावात तर अजून मग एक द्यायची खुरपान, हे का नाही. तर असं चालले बघ आपली रानातली कामं. आणि ह्यांची चालली आपली दुटी रोजची रोज त्यांचं ती तिकडं कामावर. हे जर आमचं चाललं घरचं. इकडं आत्याबाई आहे त्या तिकडं त्यांचं भुईमुग खुरपते ते त्यांना काय 2 पाय बसून येत नाही खुरपायला, त्याच्यामुळे बसून आपलं चालतं हळूहळू खुरपायचं. त्याच्यामुळं मग आता बायका गेल्या घरी, आम्ही दोघी राहिलो. म्हणलं थोडंसं कोथिंबीर नाही भाजीला, कोथिंबीर घेतली थोडीशी आणि मग म्हणलं जावं. हां नेली आहे का. हे बघा कोथिंबीर कसली हिरवी हिरवी गार आहे. हे बघा फोटो काढते जरा, मस्तपैकी कोथिंबीर आहे. घेतली ताजी ताजी भाजीला आणि मेथीची भाजी वाटतं नेली आत्यांनी काल, त्याच्यामुळं मग ती आता केली असेल नीट. उद्या बिद्या नेलं येईल मग आता अजून भाजी. तर चला जाऊया घरी, लय उशीर झाला अंधार पडायला लागलाय. हे बघा शुभती का ना शेतकऱ्याची कारभारीन. कमेंट करून नक्की सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला. आज भरपूर दिवसात ना व्हिडिओ बनवला आहे बरं का. तर सगळ्यांनी बघा कसा वाटला कमेंट करा. नवीन असाल तर कोणी हो ह्यात आहे घेते बी, जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी ताईला सपोर्ट करा. फोटो बिटो काढू द्या जरा, मस्त वातावरण झाल्यावर छान येतं जरा. आणि दिवसभर उन्हात आणायचं आपल्याला होत बी नाही काढणं कामाच्या ह्याच्यात, आणि त्याच्यामुळं मग आता हाय चांगलं होतं काढणं बी. सुट्टी झाली आता चप्पल आहे तुमची, काढायचं बी फोटो बी काढायचं आणि व्हिडिओ बी काढायचं. तर चला जाऊया का आता घरी. ही बघा इकडं भुईमुगाकडं आले, तुम्हाला भुईमुग दाखवते. बघा कसं काय गवतानं गज भरला आहे.
हां आता हे चित्र काढून ठेवते, फोटो काढून ठेवते आधी आणि नंतर खुरापल्या बघू आपण कसं दिसतं या. एवढं गज भरलं या. हे सगळं गावात आता आपल्याला काढायचं या. ह्या आमच्या रानात लय गावात येतं कसं काय काय माहिती, लय गावात येते. आणि आता हे मोठ्याच्या मोठं सार आहे तर कधी उरकायचं वात्या. किती मोठ्याच्या मोठं सार, ह्या कडापासून त्या कडापर्यंत पा किती मोठं सार आहे तर 11 सारा येतं. एक सारा दिवसाला नाही जाणार बाया, एवढं मोठं सारा येतं. गावातच तसलं आहे तर काय करता. हे बघा गावात सगळं टाळची टाळच येतं. काय म्हणतात त्याला होती गोळ आणि चिकटा याड लावलंय नुसतं. तर चला होईन असं होईन, मरू द्या. जितना हो रहा है हमसे उतना हम करेंगे. गौरीनं काय पेटवली, सगळं पेटवलं असेल. चला बाय बाय सर्वांना, शुभ संध्याकाळ. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.